शासनाची आदेशवजा सूचना. नागरिकांनी आणि समाजोपयोगी कर्तव्य भावनेने अडथळा दूर करण्यामध्ये कर्तव्य भावना ठरली श्रेष्ठ. साळुंखे रेस्क्यू टीमचे पप्पू टाकळे मित्रमंडळीचे होत आहे कौतुक. वाचक आणि श्रोते हो, ही घटना श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर या राज्यातील आणि कोकणातील 5 स्टार धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राची आहे. गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी धुव्वाधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात धूप प्रतिबंध आणि वायुरोधासाठी सतत 45 वर्ष सेवा देणारे श्रीवर्धन हरेश्वर बागमांडला रस्त्यावरील सुरूचा वृक्ष मुख्य रस्त्यावरच आडवा पडल्याचे वृत्त गावाचे मुख्य प्रशासक तलाठी पालव यांनी सेवेकरी ग्रामस्थांना सर्वसाधारणपणे रात्री 11:30 वाजता कळवली. हरिहरेश्वर साळुंखे रेस्क्यू टीमचे पप्पू टाकळे, रुपेश मयेकर, केतन कोलथरकर, धीरज बोरकर या मंडळींनी हातातील कामे बाजूला सारून कर्तव्य भावनेतून कटर, कोयत्या, कुऱ्हाडी, पहार, दोरखंड, टार्च आणि अन्य असणारी साधने घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचून तात्काळ कामे सुरू केली आणि केवळ पाऊण तासात म्हणजे रात्री 12:15ला रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. साळुंखे यांना ह्या कामात दांडा ग्रामस्थ राकेश खोत आणि साई पडेलकर यांनी सहकार्य केले. तर पंचक्रोशीतील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आदेशापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे खरे श्रेय साळुंखे रेस्क्यू टीम आणि मित्रमंडळींना आहे असे कौतुकाने सांगितले. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. बागमांडला ग्रामस्थांकडून सूचना आली की हरिहरेश्वर ते बागमांडला जो रस्ता आहे तो रस्ता सुरूचे झाड पडले त्यामुळे बंद झाला आहे आणि ताबडतोब माहिती मिळाल्यानंतर हरिहरेश्वर साळुंखे रेस्क्यू टीममधनं आम्ही सगळे, मी धीरज बोरकर, रुपेश मयेकर, पप्पू टाकळे आणि केतन कोलतरकर इथं आलो आणि लगेच हे काम झालेलं आहे आणि त्याला साथ आपल्या राकेश खोत आणि साई पालटेकरनी त्याला साथ केले आणि आता अशा प्रकारे रस्ता सुरळीत झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया.